नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप दिवसांनी आज व्हिडिओ येत आहे. नक्कीच मला माफ करा, यापुढे आपण दररोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आज जो इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे तो आहे FYBA कंपल्सरी इंग्लिश सेकंड सेमचा हा क्वेश्चन पेपर पॅटर्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा, बाजू बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल व तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूयात कोणताही वेळ वाया न घालवता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपला क्वेश्चन पेपरचा जो पॅटर्न असणार आहे तो 70 मार्काचा आहे. CBSE पॅटर्न असणार आहे. इथे आपला सीट नंबर टाकून घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. CBSE पॅटर्न 2019. आपल्या पेपरचं नाव आहे लिटररी ग्लीम. अशा प्रकारे आहे. 2.5 तासाचा हा वेळ असणार आहे. 70 मार्काचा पेपर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे जर महत्त्वाचं जर तुम्हाला सांगायचं झालं तर 70 मार्काचा पेपर का आहे, कारण 30 मार्काची तुमची 10 मार्काचा जो आहे तो असाइनमेंट क्वेश्चन असतो आणि 20 मार्क प्लस 10 मार्काचा असाइनमेंट क्वेश्चन असं मिळून तुम्हाला 30 मार्क भेटतात तिथे. आणि हा 70 मार्काचा म्हणजे 70 + 30 100 मार्काचा हा पेपर असतो. तर पहा, इथे काही तुम्हाला महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते वाचून घ्यायचे आहेत. ऑल क्वेश्चन आर कंपल्सरी. आणि त्याचबरोबर जे तुम्हाला उजव्या साईडला मार्क दिलेले आहेत ते तुमचे गुण दर्शवितात, त्यामुळे नक्की सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर ही क्वेश्चन पेपर सॉल्व करून पाहिजे असेल, उत्तरसहित पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट करून जरूर सांगा. मी त्यावरती देखील व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी आपल्याला लाईक पाहिजे. 100च्या आसपास आपल्या व्हिडिओला लाईक आले तर मी नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला नक्की याच्यावरती आन्सर शीट घेऊन येईल व PDF सुद्धा तुम्हाला डाउनलोड लिंक देऊन टाकेल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला आहे. क्वेश्चन ए, अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन इन अबाउट 150 वर्ड. 150 शब्दामध्ये आपल्याला उत्तर लिहायचं आहे. पहिला क्वेश्चन हा 7 मार्कासाठी असणार आहे. कोणताही एक लिहायचं आहे. तर एक्सप्लेन द स्टेटमेंट देर इज अ ग्रास इन ॲक्सेप्टिंग ऑल्सो. त्याबरोबर खाली दुसरा इन सह्याद्री हिल्सचा बद्दल आहे. अ लेसन इन ह्युमॅलिटी यावरती आहे. तर मी म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, यापैकी तुम्हाला जो सोपा वाटेल त्याला हा 7 मार्कासाठी हा क्वेश्चन असणार आहे. त्याचबरोबर त्यातीलच बी पहा, अटेम्प्ट एनी वन फॉर्म ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन इन अबाउट 150 वर्ड्स. इथे देखील तुम्हाला एकच लिहायचं आहे. कोणताही विद्यार्थी मित्रांनो, 7 मार्काचा हा क्वेश्चन असणार आहे. म्हणजे एकूणच पहिला जो प्रश्न आहे तो 14 मार्कासाठी दिलेला आहे. डिस्क्राईब द मीटिंग बिटवीन ह्यूज स्किन अँड मॉडेल मिलियन. त्याचबरोबर दुसरं आहे फोकस ऑन द एलिमेंट्स ऑफ सरप्राईज इन द स्टोरी द मॉडेल मिलस्टोन. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन आहे. मी म्हणतो याच्यापैकी सेकंड क्वेश्चन हा सोपा आहे. पहिला क्वेश्चन 14 मार्काचा असणार आहे. दुसरा क्वेश्चन देखील 14 मार्काचाच आहे. विद्यार्थी मित्रांनो पहा, अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन इन अबाउट 150 वर्ड्स. इथे देखील कोणताही एक प्रश्न लिहायचा आहे, पहिला आणि दुसरा यापैकी तुम्हाला जो वाटेल तो लिहायचा आहे. द आईज नॉट आर हिअर. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, पहिला आणि दुसरा क्वेश्चन जो आहे तो संपूर्ण पोएट्रीवरती आधारित आहे. एकूण 30 मार्कावरती आपला आधारित असणार आहे. त्यातीलच बी आपण पाहू शकता, कोणताही एक क्वेश्चन लिहायचा आहे. 7 मार्कासाठी हा क्वेश्चन असणार आहे. व्हॉट मेक्स द पोईम माय हार्ट लिप्स अप अ रोमॅन्टिक लिरिक. यापैकी तुम्हाला जो सोपा वाटेल तो लिहायचा आहे. 7 मार्कासाठी हा प्रश्न असणार आहे. पहा पुढचा प्रश्न क्रमांक 3 आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोणताही एक लिहायचा आहे. इथे देखील 7 मार्कासाठी हा प्रश्न असणार आहे. ओझी मंडल्स याच्यावरती हा प्रश्न असणार आहे. आपण पाहू शकता या कवितेवरती प्रश्न आहे. त्यातीलच बी आहे अटेम्प्ट ऑन द फॉलोइंग क्वेश्चन. इथे देखील तोच प्रश्न आहे. पहिला कोणताही एक तुम्हाला लिहायचा आहे. अकॉर्डिंग टू इमिली डिस्कन टू हुम इज सक्सेस द स्वीटेस्ट हॉय. याच्यावरती तुम्हाला जो सोपा वाटेल तो लिहायचा आहे. हा देखील 7 मार्कासाठी आहे. तर यानंतर तुम्हाला काही ग्रामर पाहायला मिळतो. विद्यार्थी मित्रांनो आपण पाहू शकता, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट टेन्स फ्रॉम ऑफ द वर्ब गिवन इन द ब्रॅकेट्स एनी 6. कोणते 6 लिहायचे आहेत. याच्यावरती तुम्हाला देखील मी व्हिडिओ सॉल्व करून देण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, ग्रामरमध्ये कोणताही 6 आपल्याला ब्लँक आहेत ते फिल करायचं आहेत. त्याच्यानंतर क्वेश्चन बी देखील तसाच पद्धतीने आपल्याला ॲप्रिशिएट पाहायला मिळतं. आणि 4 इथं सोडवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो.
तर विद्यार्थी मित्रांनो सी आहे गिव्ह सिनॉनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स अँड फोर. कोणतेही 4 इथे सिनॉनिम्स लिहायचं आहे. तुम्हाला अतिशय सोपा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, 4 मार्कासाठी, 1 मार्काला 1. आणि लास्ट जो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन असणार आहे, अटेम्प्ट द फॉलोइंग क्वेश्चन अँड टू. कोणतेही 2 लिहायचं आहे. आय थिंक डायलॉग रायटिंगवरती आहे, आपण रीड करूयात. अनिता इन्व्हाइट्स हर फ्रेंड. अनिता जी आहे तिच्या मैत्रिणीला इन्व्हाइट करते. हरी अँड रीना टू गो विथ हर फॅमिली ऑन अ पिकनिक. रीना ॲक्सेप्ट द इन्व्हिटेशन बट हरी डिक्लाइन बिकॉज ऑफ ॲन अर्जंट वर्क. राईट अ डायलॉग. आपल्याला डायलॉग फॉर्ममध्ये लिहायचं आहे. हा क्वेश्चन देखील तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती मी देखील IMP क्वेश्चन घेऊन येणार आहे. सेकंड आहे ऑन हेअरिंग अबाउट द डेथ ऑफ प्रियास मदर. रिया गोज टू व्हिजिट हर टू ऑफिस. आपण पाहू शकता इथं सुद्धा डायलॉग रायटिंगमध्ये आपल्याला लिहायचं आहे. अशा पद्धतीने डायलॉग रायटिंग आहे विद्यार्थी मित्रांनो. 14 मार्कासाठी एक क्वेश्चन आहे 7 मार्कासाठी. ओके, खूप सोपा आणि महत्त्वाचा प्रश्न असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कोणताही तुमचा प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. मी त्याच्यावरती देखील मी विचार करण्याचा प्रयत्न करेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अजूनही आपण या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून टाका. बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल व तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.